चला हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. आज मी बनवणार आहे मस्तपैकी ढेबरी भरली मिरची, वाफेवरची भरली मिरची. ही बघा. तर आता आपल्याला आहे ना मस्तपैकी अशा बाजारातनं मस्त मिरच्या आणलेल्या आहे मी. ढब्बू मिरच्या म्हणतात त्यांना. तर बघा अशा प्रकारे त्यांना आहे ना छान आणि स्वच्छ मस्त असं धुवून घेतलेलं आहे मी. आणि धुवून आपल्याला ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यांना. आपल्याला आज बनवायच्या आहे मस्तपैकी अशा वाफेवरच्या मिरच्या. तर बघा मी पाणी हे साईडला ठेवलेलं आहे मिरच्या काढून. आता मिरच्या आहे ना आपल्याला पुसायची काही गरज नाही. आपल्याला मिरच्या आहे ना मस्तपैकी अशा कापून घ्यायच्या आहे. कारण आपण मीठ भरतो ना त्याचं पाणी सुटतच, त्यामुळे ना पुसायची काही जरूरत नाही आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते. मिरच्या अशा प्रकारे ना फक्त एकच पोट असं कापून घ्यायचे, म्हणजे एक भाग असा कापून घ्यायचा आहे आपल्याला पीठ भरण्यासाठी. तर अशा प्रकारे ना सर्व काही मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्या ताई माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा. तर खूप सारे मला आहे ना पुरणपोळीच्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद मिळालेला आहे. खूप ताईंनी मला छान छान कमेंट पण केलेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं. तर असंच वारंवार माझ्या व्हिडिओंना बघा, सपोर्ट करा आणि असंच प्रतिसाद द्या. खूप खूप धन्यवाद. तर बघा अशा प्रकारे ना आपल्याला मीठ पण भरून घ्यायचं आहे. या मिरच्यांमध्ये ना मीठ जर भरलं ना तर अशा अडणी अडणी लागत नाही त्या. आणि खाताना आहे ना जेव्हा आपण खातो ना तेव्हा खूप छान चव लागते. तर मी अशा सर्वच मिरच्यांमध्ये अशा प्रकारे आहे ना मीठ भरून घेतलेलं आहे. आता मीठ भरून झाल्यावर मिरच्या आपल्याला साईडला ठेवायचे. आणि ही जी काही मिरच्यांची एक मिरची खराब निघाली म्हणून मी ती फेकून दिली. तर आपल्याला जे काही पाणी होतं ना त्याच्यामध्ये सर्व काही घाण टाकून घ्यायची. तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून मी साईडला ठेवून दिलेले. तर आपल्याला आहे ना आता एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बेसनचं पीठ घ्यायचं आहे. आपल्या जेवढ्या मिरच्या आहेत ना तेवढंच पीठ अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे. बघा मी एक वाटी पीठ आणि अजून थोडंसं घेतलेलं आहे. कारण मिरच्या पण आपल्या 7-8 आहेत ना, मग त्यांच्यामध्ये पुरायला पाहिजे एवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडंसं मीठ. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथं हे बघा सर्व साहित्य मी इथं काढून ठेवलेलं आहे. हिंग, जिरं, बडीशोप, दाण्याचं पावडर, चटणी, अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद असं सर्व काही साहित्य मी इथं काढून ठेवलेलं आहे. बघा आपल्याला आता पीठमध्ये सर्व काही साहित्य टाकून घ्यायचं आहे. आता आमचं इथं टेरेसवरचं काम चालू आहे, म्हणजे 2 नंबरच्या फ्लोअरवरचं काम चालू आहे. रूमचं काम बाकी होतं ते काम चालू आहे. तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकर येणार आहे. तर आपल्याला आहे ना पाणी टाकून हे पीठ जास्त पातळ नाही का जास्त घट्ट नाही असं भिजून घ्यायचं आहे. सोनपापडीचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे. खूप छान आणि मस्त सोनपापडी बनवलेली आहे. आणि हे बघा हिंग पण टाकते मी, थोडा कमी झाला होता. तर खूप छान मस्त सोनपापडी आपली झालेली आहे. खायला पण खूपच छान लागली आणि अशी मस्तपैकी जसं आपण बाजारात आणतो ना तसंच बनली होती ती. तर नक्कीच तुम्ही पण बनवून बघा. तुम्हाला मी तो व्हिडिओ ना कालच टाकलेला आहे, तर नक्की बघा तो व्हिडिओ पण. घरच्या घरी आपण बनवू शकतो. आपल्या नारीमध्ये एवढी शक्ती आहे ना, आपण काय नाही बनवू शकत. तर सोनपापडी तर इझी आहे, कोणी पण बनवू शकतं. हे बघा अशा प्रकारे आता पीठ छान मस्त आपलं भिजून झालेलं आहे. आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे मिरच्यांमध्ये. अशा प्रकारे मध्ये पण भरून घ्यायचे आणि आजूबाजू पण लावून घ्यायचे. आणि संपूर्ण मिरच्या मी अशाच भरून घेणार आहे आता. हे बघा ताटामध्ये ठेवली. परत दुसरी पण तशीच भरून घ्यायची आहे आपल्याला. आणि या मिरच्या ना खिचडीसोबत खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तिखट वगैरे काहीच लागत नाही, अजिबात तिखट लागत नाही.
तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही पण मिरची भरून घेतलेली बघा. सर्वच मिरच्या मी अशा भरून घेतलेल्या आहे. हे बघा आपल्या मिरच्या आता इथं आहे ना भरून झालेल्या आहे. तर चला यांना वाफवायचं कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे इथलं सर्व काही आवरून घेणार आहे मी. या बघा मिरच्या आपल्या इथं भरून झालेल्या आहे. चला आता मी आहे ना मिरच्या तुम्हाला जवळून दाखवते. आता मी गॅस पेटवून आहे ना कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि मी कढई ठेवलेली, त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आहे. या चाळणीमध्ये चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. मी ताट ठेवून बघितला मावतो की नाही असं, आणि आता थोडंसं तेल टाकलेलं आहे मी इथं चाळणीला. तर बघा असं तेल लावून घ्यायचे ब्रशने. आता अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे मी ब्रशने सर्वीकडे, म्हणजे आपल्या मिरच्या चिपकायला नको. आता आपल्याला इथं मिरच्या ठेवून घ्यायच्या आहे. आता साईडला बघितलं ना तुम्ही, खिचडी लावून घेतलेली आहे मी कुकरला. त्यानंतर मिरच्या पण एकदा 10 मिनटानंतर मिरच्या पण एकदा पलटून झालेल्या आहे आपल्या. आता इथं पापड तळून घेते मी. उडदाचे पापड खिचडीसोबत तळलेले खूप आमच्या अंशूला तर खूपच आवडतात, म्हणून कधी कधी आहे ना तळून घेते मी पापड तळून घेतले. आणि नंतर आपल्या मिरच्या वाफल्या गेल्या तर त्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या. आता या मिरच्या बघा मस्तपैकी आपल्या इथं वाफल्या गेलेल्या आहे. आता जिथं आपण ज्या तव्यावर आपण पापड तळले ना त्याच तव्यावर आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहे, म्हणजे जास्त तेल लागत नाही आपल्याला. एकच पडी तेलमध्ये सर्व मिरच्या आपल्या मस्तपैकी इथं फ्राय होऊन जातात आणि मस्त असे कुरकुरीत होऊन जातात, क्रिस्पी क्रिस्पी होऊन जातात. तर अशा मिरच्या मी सर्व काही इथं तव्यामध्ये टाकून दिलेल्या आहे. आता आपल्याला लगेचच या मिरच्या पलटून घ्यायच्या आहे. गॅस आपल्याला धीमे करून घ्यायची, कमी आचवरच आपल्याला मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे, म्हणजे शेकून घ्यायच्या आहे. आता सर्व मिरच्या अशा पलटून दिलेल्या आहे मी इकडे तिकडे, आजूबाजूच्या मध्ये मधल्या आजूबाजू असे करून दिलेलं आहे, म्हणजे मधल्या मिरच्या लवकर होऊन जातात, आजूबाजूचा थोडा वेळ लागतो. हे बघा सर्वच मिरच्या मी अशा प्रकारे पलटून दिलेल्या आहेत. बाहेर पोरं खेळत आहे, त्यांचा आवाज येतोय बघा. अशा प्रकारे आता मिरच्या मी पलटून घेतलेल्या आहेत. आणि या अशा मिरच्या ना खायला एकच नंबर लागतात, आणि तोंडसुद्धा आपलं पलटून जातं. कितीही आजारी माणूस राहिला ना तरी मिरची खाल्ल्याने ना आपल्याला भूक सुटते. अजिबात तिखट वगैरे काहीच लागत नाही. मिरच्या आपल्या इथं छान आणि मस्त फ्राय झालेल्या आहेत.
आता आपल्याला एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या सर्व काही मिरच्या काढून घ्यायच्या आहे, कारण जे काय एक्स्ट्राचं तेल मिरच्यांमध्ये लागलेलं असेल ते ना पेपरला लागून जातं आणि मिरच्या आपल्या सॉफ्ट होऊन जातात. आता मिरच्या सर्व मी या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे. सोबत पापड पण तळलेले आहेत. चला तर मग आता खिचडीसोबत सर्व करूया. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय, लहान मोठ्यांना पण बाय बाय. या बघा खूप छान मिरच्या आपल्या इथं झालेल्या आहे. पापड पण खूप छान मस्त आपले तळले गेले आणि सोबतच मिरची पण मस्त आपण कापून घेतले, कैरी पण मस्त कापून घेतलेली इथं आणि मस्त चटणी वगैरे लावून घेतलेली आहे.